नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट, नोटरी आणि हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर आहे. छोटीशी माहिती देण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करत आहे. आपल्याला बऱ्याच वेळा काही तक्रार दाखल करायला आपल्याला पोलीस चौकीत जावे लागतं. बऱ्याच वेळा पोलीस चौकीमध्ये कधी काही आपल्याला नोटीस वगैरे आली तर आपल्याला जावं लागतं. कित्येक वेळा काही लोकांवर अन्याय होतो आणि त्यांना तक्रार करायला पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट दाखल करायला पोलीस चौकीमध्ये जावं लागतं ते केस दाखल करण्यासाठी. मग इथं सुप्रीम कोर्टने असं सांगितलं 2020मध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की CCTV कॅमेरा हा पोलीस स्टेशनमध्ये असलाच पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर पोलीस कितीतरी लोकांना एंटरटेन करत नाहीत. काही लोकांची तक्रार दाखल करतात, काही लोकांना ते म्हणतात जावा, आम्ही नाही करू शकत, तुम्ही इथं राहतच नाही, तुम्हाला इथं ज्युरिडिक्शनच नाही आहे. कधी खूप वेळ बसवतात. कंप्लेंटला ते हे करतात, म्हणजे ती डिले करतात ती केस दाखल करण्यासाठी, किंवा त्यांना चांगली ट्रीटमेंट देत नाही. तर यासाठी प्रत्येक पोलीस चौकीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरा हा मस्ट आहे. म्हणजे समजा एखाद्यावर काही अन्याय झाला तर CCTVमध्ये ते रेकॉर्ड होईल आणि आपण बघू शकतो. आणि CCTV असल्यामुळे पोलीस पण व्यवस्थित वागतील. तर हे सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे 2020मध्ये की CCTV कॅमेरा सगळ्या पोलीस चौकीमध्ये पाहिजे. जर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये CCTV कॅमेरा नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता, पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये अर्ज करू शकता, ॲक्शन घेऊ शकता. तेव्हा ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्यू, बाय.